झाला आलो निजांच्या माहेरा भेटू रखुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखांचा मागिला आलो निजांच्या माहेरा भेटू रखुमाईच्या वरा तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजांच्या माहेरा भेटू रखुमाईच्या वरा लोकाविरामं रणरंगधीरं मुराजीव नेत्रं रघुशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे महायुगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डरीकाय धातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पाण्डुरङ्गा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संगातिया दुसरे चरण संगाती या जीवानी तुझे वर्णी गुण नाम जीवाने तुझे वर्णे गुण नाम जीवानी तुझे वर्णी गुण जय वर्णे गुण नाम प्रेम काही करा देवी माझे प्रेम काही करा देवी माझे प्रेम काही करा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा वसुदेवं सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जय 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 स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजी जयांची केली स्मरण वय सकल विद्धीच्या अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे काय माझी वाणी मानेल संतांशी रंजव ते नमस्कारोनी आता मस्तक माझा पायावरी वार करी संतांच्या शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटो रखुमाईच्या वरा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी परमेश्वर परमात्म्याच्या कृपेनं थोर संतांच्या आशीर्वादानं तुम्हा सर्व सज्जन महाविद्वांच्या सहकार्यानं निचिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगत वंदनीय जगत महनीय वैराग्याच्या असणारे महामेर वारकरी संप्रदायाचा कळस देवोचे थोर साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबरा यांचा मानवी जीवनाचा प्रवास कसा असावा याचे यथार्थ वर्णन करणारा चार चरणाचा सुंदर आणि उत्कृष्ट असा अभंग विठाला या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय आपल्या जीवनाचा प्रवास सांगतायत. तुकोबराय म्हणतात माझा शेवट गोड झाला चांगला झाला शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला. काय झालं नेमकं तुकोबराय म्हणतात जिथून आलो मी तिथंच पुन्हा माघारी आलो. ज्या ठिकाणावरून निघालो त्याच ठिकाणाला पुन्हा माघारी आल्यामुळं व्यवस्थित आलो सुखरूप आलो. कुठं आलो नेमके तुकोबराय म्हणतात आलो निजांच्या माहेरा माझ्या मी माहेराला मूळ ठिकाणाला पुन्हा आलो. भेटू रखुमाईच्या वरा माझे जे आई वडील त्यांच्यापाशी मी पोचल्यामुळं मी आता सुखरूप पोचलो. का हो तुकोबराय इथपर्यंत येताना काय त्रास काय दुःख तुकोबराय म्हणतात झालं दुःख झाला त्रास पण परिहार झाला. त्याचं निराकरण त्या ठिकाणी त्या दुःखाचं झालं त्रासाचं कष्टाचं त्या ठिकाणी झालं. अवघ्या दुःखांचा मागेला मागं जे दुःख झालं त्याचं निराकरण या ठिकाणी आल्यानंतर झालं. मग आता तुकोबराय पुढची भूमिका काय तुमची तुकोबराय सरळ सांगतात. तुकोबराय म्हणतात आता जी कमतरता होती ती निघून गेली पुन्हा आम्ही नव्या जोमानं पुन्हा पुढच्या तयारीला लागलेलो आहोत. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. वाणी म्हणजे कमतरता वाणी म्हणजे वाचा नाही वाणी म्हणजे बोलणं नाही वाणी म्हणजे किराणा दुकानदार नाही. मग तुका म्हणे वाणी वाणी म्हणजे जी काही कमतरता होती ती आता निघून गेली गेली आता घेऊ धनी. धनी म्हणजे आता घाई करू गडबड करू त्वरा करू लगबगीनं पुढच्या तयारीला त्या ठिकाणी लागू.
अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मी आपल्या समोर मांडून गेलो. उर्वरित चिंतन मांडत असताना थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. किम निमित्तानं चिंतन सेवा आहे, काय निमित्तानं आपण या ठिकाणी जमा झालो सर्वांना माहिती आहे, ज्ञात आहे. पण वक्त्याचं इति कर्तव्य राहतं आणि म्हणून ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित आहोत त्याचं कारण आहे. या गायकवाड परिवारातलं एक आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय वैकुंठवासी बबनरावजी काशीराम गायकवाड यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने असणारी ही चिंतन सेवा, ज्याला आम्ही ग्रामीण भाषेत श्राद्ध म्हणतो, आध्यात्मिक भाषेत त्याला पुण्यस्मरण म्हणतात, किंवा अत्युच्च भाषा वापरायची म्हटलं तर त्याला आत्मा मुक्ती दिनाचा दिवस म्हटला जातो. विठाला 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 आत्मा मुक्ती दिनाचा दिवस असा का आजच्या दिवशी बाबांचा आत्मा मोक्षाला प्राप्त होणार आहे. आजपर्यंत तो बांधला गेलेला होता. कसा बांधला गेलेला होता, वेळ मिळाल्यास शेवटच्या 2 मिनिटांमध्ये मी त्याचं विस्तारीकरण करून जाईल. त्याच्या आधी श्राद्ध म्हटलं की श्रद्धेनं करतात त्याला श्राद्ध म्हणतात. मग श्राद्धामध्ये असेल अन्नदान असेल वस्त्रदान असेल इथपर्यंत मर्यादित ते श्राद्ध राहतं. काय गुरुजींच्या हातून होम हवन यज्ञ पूजापाठ वगैरे काय असेल तोही एक त्या प्रकारामध्ये मोडला जातो. पुण्यस्मरण याचा अर्थ असा की त्याला आणखी एक जोड दिली जाते का जेणेकरून आमच्या जीवनामध्ये पुण्याचा संचय व्हावा, पुण्याची त्या ठिकाणी बेरीज लागावी, म्हणून पुण्याची काहीतरी आठवण काढल्यानंतर पुण्य त्या ठिकाणी जमा होतं. त्याला पुण्यस्मरण म्हणतात. का ज्या योगी आम्हाला पुण्याची प्राप्ती होईल, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. भगवंताचं नाव घेतल्यानंतर भगवंत खुश होतोच, भगवंताचं नाव घेतल्यानंतर भगवंत खुश होतोच. पण भक्ताचं जरी नाव घेतलं तरी देव खुश होतो. कसं सांगू 1 मिनिटामध्ये सांगून जातो. विठाला विठाला एखाद्याच्या घरी आम्ही गेलो, विशाल महाराज, एखाद्याच्या आम्ही घरी गेलो आणि ती मावशी काय करते, आपल्या कामात व्यस्त आहे आणि तिचं असणारं 2, 3, 4 वर्षाचं लेकरू तिथं खेळत असतं आजूबाजूला. आपण जर अचानक घरी गेलो त्या आणि आपण त्या मावशीला काहीच म्हणायचं नाही, अजिबात काय म्हणायचं नाही, फक्त तिला एवढंच म्हणायचं, बाई ग जाळ होऊ दे तुझ्या कामाचा, 2 कामं कमी कर, पण सोन्यासारखं लेकरू आहे, अगं वाघासारखं दिसतंय ते, त्याला घे जरा, त्याला वेळ दे जरा. एवढी ती आई खुश होते ना महाराज. कौतुक कोणाचं केलं आपण, कौतुक कोणाचं केलं, बाळाचं केलं. बाळाचं कौतुक केल्यानंतर जर आई खुश होत असेल तर इथं भक्ताचं वर्णन गुण गायल्यानंतर भगवंत का खुश होणार नाही, आपोआप भगवंत खुश होतो. म्हणून या गायकवाड परिवाराने एक सुंदर असा उपक्रम त्या निमित्तानं आयोजित केला. आदरणीय वैकुंठवासी बाबांचं या ठिकाणी परिवार संपूर्ण, तिच्यामध्ये 6च्या 6 मुलीच, बरोबर ना. मग मुलींनी एवढा मोठा उपक्रम करणं, जनाबाईची भाषा सांगू तुम्हाला, जनाबाईची भाषा सांगू. या 6 मुलींना जो उपक्रम केला तो 12 मुलांना जमला नसता, एवढा मोठा सुंदर उपक्रम केला. जनाबाईची भाषा सांगू तुम्हाला.
बा तुमच्या पोटी जन्म यावी, माझ्या पोटी नाही. कुणाच्या पोटी यावी? बा तुमच्या पोटी यावी. माणसाला जीवनात एक तरी लेख असावी. हा, जीवनात एक तरी लेख असावीच, त्याशिवाय आईबापानं मरूच नाही. कारण मुलगा हा सागर आहे, पण मुलगी ही मायेचा सागर आहे. काय? एक वेळ मुलाला माया कमी असेल, पण मुलीला माया इतक्यात मोठी जास्त. कितीही निर्दयी बाप असू द्या, कितीही कठोर बाप असू द्या, पोरानं काहीही करू द्या, त्याच्या डोळ्याला पाणी येत नाही, नाही, नाहीच. पण एवढाही कठोर असणारा बाप, एवढाही निष्ठुर असणारा बाप, एवढाही पाषाण हृदय असणारा बाप, मुलीचं ज्यावेळेस लग्न लागतं ना महाराज, गणेश महाराज, आणि ज्यावेळेस मुलगी नांदायला निघते ना सासरी, कितीही कठोर बाप असू द्यात, थाय मोकलून रडल्याशिवाय राहत हा. हे मुलीच्या बाबतीत प्रेम आहे. ज्यावेळेस मुलगी माहेरला येते ना महाराज, बापाला कुठं ठेवून कुठं नाही असं होतं. हो, आईने इतकं प्रेम करत महाराज, आईकडे प्रेम नाही अशातला प्रकार नाहीच. आईकडे प्रेम आहे, पण एवढ्याच जास्त लेकीवर प्रेम करणारा बापच. बस जगातला एकमेव व्यक्ती पोरीचा बाप. नाही नाही नाही, दुसऱ्याने नाद करायचा नाही करायचा. त्याच्यासाठी लेकच पोटाला जन्माला यावं लागते महाराज. साखर खाल्ल्यानंतर सांगता येईल साखर किती गोड होती, बरोबर ना? जगाच्याही ज्ञानेश्वरी आमच्या ज्ञानोबरायांनी आमच्या पदरात घातली. कोण आहे? ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी जगायला शिकवते महाराज. तुम्हाला गंमत सांगू, आई आहे ना, ती लेकीच्या मागे सारखीच लागलेली असते. पा कुठल्याही घरी जा, त्या लेकीला सारखी टोचत राहते, सारखी टोचत राहते. हे काम जमत नाही, ते काम नीट येत नाही, कधी यायचं तुला, कधी करणार तू हे काम. अशीच परिस्थिती राहिली. सासरी गेल्यावर जर अशी परिस्थिती आली, काय म्हणतील तिथली लोक? बापाच्या नावाने खडे मोडणार नाहीत, समाजाला दोष देणार नाहीत. लोक काय म्हणतील? तुझ्या आईने काही शिकवलं का? ऐ, आईचं प्रेम आहे का राग आहे? प्रेम आहे. माझ्या लेकीनं कुणी बोलता कामाचं नाही म्हणून ती सारखी टोचत राहते. तसं ज्ञानेश्वरी ही आमची आई आहे. ज्ञानेश्वरी आम्हाला जगायला शिकवते, जगायला शिकवते. आई कठोर बोलत राहते. एका क्षणी त्या पोरीला काय वाटतं माहितीये का? लग्नाआधीची ही का माझी सासूच आहे काय? नो एवढा मला लग्नाआधी जाच करते, ही माझी सासूच आहे. पण बाप आहे ना, बाप कधीच लेकीला काय म्हणत नाही. ते उलट काय म्हणतो माहितीये का? अगं जाऊ दे का, येईल तिला तिच्या लग्नानंतर तेच तिला करायचंय. काय करायचंय? तेच तिच्या वाट्याला आहे, करील ग, नको काळजी करू तू, नको काळजी करू तू. मुलीच्या चुकांवर पांघरून घालणारा एकमेव व्यक्ती म्हणजे मुलीचा बाप. कितीही चुकू द्यात, कितीही प्रसंग येऊ द्यात. यदा कदाचित मुलगी कॉलेजला गेली ना, 5 वाजता येणारी मुलगी 6 वाजेपर्यंत जर माघारी नाही आली ना, माघारी नाही आली ना, बाप कासा वीस होतो. घरातच यार झऱ्या मारायला लागतो. जा घरात जा, ये बाहेर जा, घरात जा, ये बाहेर जा, अंगणात जा, रस्त्यापर्यंत. त्याला विचारलं ना, रामभाऊ काय भानगड आहे? काय नाही हो, काय नाही. तुम्ही अशी उदास का? काय नाही, सहजच. 7 वाजेपर्यंत मुलगी नाही आली ना, तो बाप असा कावरा बावरा होतो. आणि मग त्याला कोणीतरी विचारलं ना, रामभाऊ काय भानगड आहे? काय नाही, दीदी माझी शाळेत गेली ना, अजून येत नाही, अजून आली नाही. एवढा उशीर होत नाही तिला, पण आज का उशीर झालाय काय कळत नाही. कुठं माझी मुलगी फसली असेल, कुठं माझी मुलगी अडचणीत आली असेल, कुठं माझ्या मुलीला संकट आलं असेल, याचा पावला पावला अहवाल, काळजाचा ठोका त्या बापाचा वाढत असतो. एवढा बाप त्याच्यावर काळजी करतो, एवढा बाप. बाप करी जोडीले कुराचे डोळे, बाप करी जोडीले कुराचे डोळे, बाप करी जोडीले कुराचे डोळे, बाप करी जोडीले कुराचे
बाप करी जोडी लेकुराची उडी. काय सुंदर प्रमाण दिलं महाराज. ए बाप करी जोडी आयुष्यभर जमव करतो, आयुष्यभर जमव करतो, हाडाची काड करतो. हे पोटाला कधी चांगलं खात नाही, अंगावर कधी धड कपडा वापरत नाही. का? बस माझ्या लेकरांना कुठं काही कमी पडता कामात नाही. पुढचं जेवण त्यांचं सुखाचं जावं, समृद्धीचं जावं. रात्रंदिवस बाप अट्टहास करतो. बाप करी जोडी कोणासाठी? लेकराची ओढी. एवढं सगळं जमवलेलं एकदम निरोप आला ना, सगळं त्याला एकाची हवाली करून जातो. बाप वैकुंठाला. एकाएकी केला मिराशीचा धनी, कडे वागवणे खांदे भार. काय बाप आहे तो. हे आम्हाला नाही कळत, आम्हाला नाही कळत. आम्हाला वाटतं काय माहितीये का, आम्ही लय पोरांच्यावर प्रेम करतो महाराज, लय प्रेम करतो असं वाटतं आम्हाला पोरांना. माझा ऑब्जेक्शन नाही अजिबात काय. एक काम करा, एक काम करा, पोरांना स्वातंत्र्य द्या, पोरांना स्वातंत्र्य द्या, पण पोरांना स्वैराचार करायला परवानगी देऊ नका. किती गोजरी पोर आहे ती बघितली, किती देखणी आहेत, किती गोंडस आहे. कुणाला हे आता वाटेल कीर्तन संपल्या संपल्या त्यांचे पटापटा मुख्य घ्यावे. वाटेल ना, वाटेल ना. 80 वर्षाच्या आजोबा जर समोरून आले तर आपली परिस्थिती होईल तशी. नाही जमत आम्हाला. पोरं आमची कीर्तनाला उभे राहिलेले नाही जमत आम्हाला. पोरं आमची प्रवचनाला गेलेली नाही जमत आम्हाला. पोरं आमची कीर्तनात उभे राहिलेली नाही जमत आम्हाला. पोरं आमची ज्ञानेश्वरी वाचायला लागली आम्हाला नाही जमत. हो, आमची पोरं गाथा म्हणायला वाचायला लागली ना, आम्हाला नाही जमत. पोरं आमची भजन म्हणायला लागली नाही जमत आम्हाला. ही अशी कधीतरी बघितली ना, प्रत्येकाला वाटतं आमचं पण असंच व्हावं. अशी बघितल्यानंतर प्रत्येकाला वाटतं आमची पण अशीच व्हावी. चुकीचं नाही तुमचं, माझ्या पदरचं नाही सांगत आहे. तुकोबरा एक गोड प्रमाण देतात. मातेचा संकल्प व्हावा राजबिंडा, पण कपाळीचा धोंडा उभा ठाके. पोरं तुम्ही पैसे देऊन इंजिनियर घडवताल, पोरं तुम्ही पैसे भरून डॉक्टर घडवताल, पोरं तुम्ही पैसे देऊन उद्योगपती घडवताल. कितीही पैसे घातले ना, पोरग तुमचं टाळकरी नाही करू शकत. कितीही पैसे मोजा, पोरग तुमचं प्रवचनकार होणार नाही, पोरग तुमचं गाणार होणार नाही, पोरग तुमचं कीर्तनकार होणार. आमचं नाही तर तुमचं कधी. हो, संतांचे त्याप्त न होती ते संत. पोरग गाणार होणार नाही, कारण त्याला प्रारब्ध लागतं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडली. हे काय कुणालाही जमतं का महाराज? हो, नाही जमत. आणि आम्हाला एवढे ते ना, लिकींचा लय कटाळा. होय, लिकींचा लय कटाळा. आता आम्ही निघालो ना, धोतर वगैरे घातलं, नेहरू उपरणं खांद्यावर घेतलं, फेटा काळखला घातला, निघालो ना. जय हरी महाराज. हो जय हरी. कुणीकडं निघालो कीर्तनाला. वा वा वा, लांब फिरता. बरं मग काय करावं? बघा ना आपल्या पण पप्याला एखादी तिकडं. म्हणजे आम्ही कीर्तन बंद करून. हो, कुणी अडचण केली? लोकांनी केली? नाही 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 नाही. आमचे प्रश्न आम्ही निर्माण केले महाराज. कुणी केले? आम्ही निर्माण केले. ज्यावेळेस आईच्या उदरामध्ये मुलीचा गर्भ पाडला जातो महाराज, कोण जबाबदार आहे? त्याचीच फळं येती. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गी. अरे वंशाला आमच्या दिवा पाहिजे म्हणून आम्ही काय करतो? मुली नको नको मुली. परिणाम काय झाला आता? हे मराठवाड्यापर्यंत पळावं लागतंय. जळगाव, भुसावळ, यवतमाळ, बार्शी, उस्मानाबाद. कशाला?
ती मुलगी ज्यावेळेस आईच्या उदरामध्ये तिला कळालं ना आता आपल्यावर संकट आलं, ती मुलगी आहे ना आईच्या उदरातून बारीक आवाजात बोलते, बारीक आवाजात. 9 महिने 9 दिवसानं झाली जग बघण्याची घाई, वंशाच्या दिव्या पायी नको पती विधवा आई. उद्या तुझ्या गर्भाची ग चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग. माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू ये, वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू आई. वंशाचा देवा पाहिजे. जा ना तुम्ही कॉलेज, आता तुमच्याकडे कॉलेज आहे, मोठाली कॉलेज आहे, तिथं जा जरा गेटवर तुमची पोरं काय करतात बघा जरा. जा हायस्कूलच्या समोर काय करतात पोरं बघा तुमची. हो म्हणून तो पोरं 10वी फेल 12वी फेल. तू कारच जबर पोरींच्याकडं तहसीलदार मामलेदार फौजदार टॉपला झाले गेले पुरी. IAS IPS CA डॉक्टर कलेक्टर पुरी. आमच्या बापूंची नात डेप्युटी कलेक्टर झाली. पुरी पुरी सांगतोय मी. आता तर सामान्य तुम्ही सुद्धा नाही राहिले महिला, पण पुरी तर टॉपला गेले, बाया सुद्धा सामान्य राहिल्या नाही. बाया सुद्धा आता लाडक्या झाल्या. लाडक्या झाले ते झाले, त्याही दुबळ्याच्या नाही झाल्या, डायरेक्ट मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी झाल्या. पण त्यांना अभिमान त्याचा नाही. त्यांना अभिमान कशाचा माहितीये का? अरे एवढ्या मोठ्या माणसानं आपल्याला लाडके म्हणावं याच्यात तरी अभिमान पाहिजे. पण सदा कुजत राहतात. आता ज्यांना मिळालं ना त्या खुश आहेत, पण ज्यांना नाही मिळालं ना अगं बया 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 बया. नाही कुणाला सांगायला जात, नाही कुणाला सांगायला जात, कोण आपलं ऐकून घेईल नाही सांगायला जात. ज्याला मिळालं ते सांगायला येतं. पप्पेजाई माझे आले बरं का, असं वाटतं अख्ख्या सोसायटीने तिला एकटीलाच शिव्या घातलेत. देवाऱ्यात जाते, डोळ्यातनं पाणी खळखळ 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 खळ बाहेर काढ, आणि आई जगदंबेला गाणं गाते काय, सांग ना देवी माझ्या भावाला लाडक्या भावाला 1500 गणाले मला. सांग ना देवी माझ्या भावाला लाडक्या भावाला 1500 गणाले मला. फार्म भरला सारा तो बी पडला पेंडिंग मध्ये. आले 3000 थोरल्या जावला माझ्या जावला, पण 1500 गणाले मला. ए कर्म आडवे तर कर्म का दुःख वाटायला महाराज. तुमचं कर्म आडवं आलं ना, कर्म कुणाला चुकलं नाही, देवाच्या बापाला कर्म चुकलं नाही. भोगतो ना घडे संचिता वातो, भोगतो ना घडे संचिता वातो, भोगतो घडे संचिता वातो, भोगतो घडे संचिता वातो, भोगतो ना घडे संचिता वातो, भोगतो ना घडे संचिता वातो. संचिता वातो,
तेवढे ही बहुत करणे आहे. एवढा सुंदर उपक्रम या पोरींनी राबवला आपल्या बापाच्या पुण्यस्मरणानिमित्तानं. 2 सोहळे मानवी जीवनामध्ये महत्वाचे आहेत. 2 मी नाही सांगत आहे, माझे ज्ञानोबराय सांगतात. कुठले 2 सोहळे? आम्ही एक लय जोरात साजरा करतो महाराज, एक लय जोरात साजरा करतो. पण एक साजरा करताना मात्र आमच्या कंठाशी प्राण येतो. हो, कुठले 2 सोहळे? ज्ञानोबराय माझे सांगून जातात. विठ्ठला 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 विठ्ठला. 2 सोहळे मानवी जीवनामध्ये ज्ञानोबराय सांगतात. देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून धनंजयाच्या परी. देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून धनंजयाची परी. 2 सोहळे मानवी जीवनातले. आम्ही जन्माचा सोहळा साजरा करतो, पण मृत्यूचा सोहळा साजरा करायचा म्हटल्यावरती नाही जमत आम्हाला महाराज. का? एवढे दिवस आम्ही सहवास केला, एवढे दिवस आम्ही संगती राहिलो, एवढे दिवस आम्ही घासातला घास खाल्ला, सुख दुःखात सहभागी झालो, आणि एकाएकी विरह आम्ही स्वीकारायला तयार नसतो. आमचे महादेवदादा भुजबळ काय प्रेम असेल मला माहित नाही, पण माझ्या गावचे महाराज आणायचे. काय 8 तास असेल. आमच्या बाळासाहेबांना फोन केला, मग महाराजांचा फोन नंबर नाही माझ्याकडे, आणि मुलाखतच नाही तर फोन नंबर कसा येईल. आमच्या बाळासाहेबांना फोन केला, फोन आम्ही आळंदीतच होतो. आमच्या सासऱ्यांचं वर्ष सारखे याल का महाराज? आम्ही कावा नाही म्हणलो. हो, आम्ही नाही म्हणू शकत नाही ना. का माहितीये का? सेवके करावे सांगितले का. बस हे आमच्या पदरचं सोडायला नाही आलो आम्ही इथं. मग तुकोबरांचा निरोप घेऊन आम्ही इथपर्यंत आलो. तुका म्हणे मज धाडीले निरोपा मार्ग सुखरूप. सोपा मार्ग आहे, सुखरूप मार्ग आहे, जेणेकरून जीवनामध्ये सुखाचीच प्राप्ती होईल. कशासाठी कीर्तन करायची, कशासाठी प्रवचन करायची, कशासाठी भजन करायची सांगू? जीवनामध्ये आमच्या दुःखच आहे, जीवनामध्ये आमच्या रडकथाच आहेत, आणि त्या जर बाजूला सारायच्या असतील तर बस एकमेव उपाय भगवंताचं नामस्मरण. भगवंताच्या चरित्राच्या कथा आम्ही ऐकल्यानंतर आमच्या जीवनातल्या व्यथा बाजूला होतात. तया नाम हरी कथा. कीर्तन म्हणजे टाइमपास नाही, कीर्तन म्हणजे मनोरंजन नाही, कीर्तन म्हणजे जोक नाही, कीर्तन म्हणजे वेळ काढूपणा नाही, किंवा कीर्तन म्हणजे या सगळ्यांना काम धंदे नाहीत म्हणून केलेला उपक्रम अजिबात नाही. जेणेकरून ही मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. आईशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. मग कर्म आम्हाला चुकत नाही. कर्माचा पाठलाग एवढा जोरात आहे, देवाच्या बापाला सुद्धा चुकला. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. केले कर्म झाले त्याची भोग आली. तुम्ही चांगलं काम केलं ना महाराज, चांगला पगार मिळणार. पुढचं सांगू, चांगलं काम केलं चांगला पगार मिळणार, वाईट काम केलं व्याजा सकाट मिळणार.
हे काय लुंग्या सुंग्याच्या घरचा खेळ आहे हे त्याच्या दरबारातला खेळ आहे. माणसं मध्ये नाहीतरी आम्हाला कोणी बघितले बघू कवा यमाच्या दरबारात हिशोब द्यायची वेळ येईल तेव्हा. यमराजाच्या दरबारात गेला यमा पुढं उभा राहिला. ए यमराजा, अरे एवढं पुण्याची प्राप्ती करून घेतली मी, एवढ्या पंक्ती घातल्या, एवढ्या वाऱ्या केल्या, एवढ्या सप्त्यात मी नाचलो, एवढी मी कीर्तन केली, एवढा मी पकवाज वाजवला, जीव तोडून गायलो. यमराजा काय म्हणतो माहितीये का? चित्रगुप्ता इकडे लाव रे तो व्हिडिओ याचा. त्याला 5Gचं कार्ड लागतंय. विठ्ठला 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 गेलेलं भोगाव लागणारच. तुम्हाला गंमत सांगू, रस्त्यानं चालला, जाता जाता आंबराई दिसली, हापूस आंब्याची बाग होती. असा पिवळा धमक हापूस आंबा आमच्या नजरेला दिसला. तोंडाला पाणी नका सुटून देऊ, दृष्टांत सांगतोय मी. हे पाहिला कुणी? डोळ्यांनी. पाय गेले चालत तिथपर्यंत. तोडला कुणी? हातानी. खाल्ला तोंडानी आणि साठवला पोटानी. पोटातनी साठवला, पण तेवढ्याच विशाल मारत त्या बागेच्या मालकानं बघितलं, एवढं लांब दांडकं घेऊन आला आणि मारलं कुठं? मार कोणी खाल्ला? मार पाठीने खाल्ला, पण टचकन पाणी डोळ्यामध्ये आलं. पाहिलं कुणी? आणि पाणी कुणाचे? ज्यांनी केलंय त्याला फेडावंच लागणार. याच्यासाठी कीर्तन आहेत महाराज. याच्यासाठी कीर्तन आहेत. आमच्या जीवनात आम्ही जन्मावं कधी, जन्मावं कसं हे आमच्या हातात नाही, पण मरावं कसं हे आमच्या हातामध्ये आहेच आहेच. सीतामाई लंकेला गेली. नीट कीर्तन ऐकताय तुम्ही? सीतामाई लंकेला गेली. तुमचं म्हणणं काय? नेली? काय म्हणणं आहे बाबा तुमचं? नेली. सीतामाई लंकेला गेली. मी पुराव्यासहित सांगून जाईल. 2 कारणे. एक, सीतामाईनं मर्यादा सोडली. पहिलं कारण, मजबूत कारण, सीतामाईनं मर्यादा सोडली. लक्ष्मण दादानं घालून दिलेली लक्ष्मण रेषा सीतामाईने ओलांडल्यामुळं रावणाची हिंमत झाली. नाही तर एवढी सीतामाई सोपी आहे, जळून भस्मसात झाला असता रावण. मर्यादा सोडली. म्हणून मर्यादा सोडायची नाही समाजाची, मर्यादा सोडायची नाही परिवाराची, मर्यादा सोडायची नाही थोरा मोठ्यांची, मर्यादा सोडायची नाही आपल्या आईबापांच्या संस्काराची. तेव्हा आपलं कर्म आपल्याला लंकेपर्यंत घेऊन जाणार नाही. अन्यथा आपली ही लंका ठरलेलीच आहे. फक्त त्याची लंका सोन्याची होती, आपली उग पत्र्याचे 3 पत्रे. कशाचे? लोखंडाचे 3 पत्रे आणि 4 खांब. तीच आपली लंका. नाही लक्षात आलं? पहिलं कारण, सीतामाईने लक्ष्मण रेषा ओलांडली, मर्यादा ओलांडली, म्हणून सीतामाईला जावं लागलं लंकेमध्ये. आणि दुसरं कारण आहे, सीतामाई गेल्या नाही, सीतामाईला जावं लागलं. का? सीतामाईचं कर्म आडवं आलं. आदिमाया असणारी सीतामाई, पण सीतामाईला देखील लंकेत जावं लागलं. त्याचं कारण सांगतो. रावणाला सीतामाई उचललीच नसती. सीतामाईची ताकद सांगू 1 मिनिटामध्ये. सीतामाई ज्यावेळेस 5 वर्षाच्या होत्या ना, जनक राजाच्या दरबारामध्ये खेळत होत्या. धुड 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 इकडून तिकडे फिरायच्या. आपल्या लेकरू कसं पळतं घरात इकडून तिकडून तिकडून तिकडून. जनक राजाच्या दरबारामध्ये सीतामाई धावायच्या. आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये 21 वेळा निक्षत्रिय केलेले परशुरामजी. आणि शेवटी मला आता तीर्थयात्रेला जायचंय, माझं हे शिवधनुष्य कुठं तरी जबाबदार व्यक्तीच्या घरी ठेवावं म्हणून जनक राजाच्या दरबारी ते शिवधनुष्य ठेवलेलं. सीतामाई त्यावेळेस किती वर्षाच्या होत्या? 5. आणि एक दिवस सीतामाई खेळता खेळता ते धनुष्यबाण घेऊन गेल्या ओढत ओढत. तुमच्याकडं नाही पण आपल्या गावाकडं लहान लेकरं खेळायला काठी घे काय टायर घे ओढीत चालतात.
गाडी गाडी लहान लेकराचा स्वभाव असतो ना, तशी सीतामाईनं ती धनुष्य वडीत नेलं, लांब नेऊन टाकलं तिकडं 2-3 कासऱ्यावर. तेवढं परशुरामजी आले आणि आल्याबरोबर पहिलं लक्ष शिवधनुष्याकडे गेलं. शिवधनुष्य जागेवर दिसत नाही. लाल बुंद झालेले परशुरामजी जनक राजाला खडसावून विचारतात, जनक अरे माझं शिवधनुष्य कुठे, शिवधनुष्य कुठे, शिवधनुष्य कुठे. तो राग आहे महाराज. ही शहरातल्या लोकांना रागावता सुद्धा येत नाही. रागाव आमच्या गावाकडच्याच लोकांनी वा 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 वा. शहरातले रागावतात कशी माहितीये का, पप्पू असं नाही करायचं, पप्पू असं नाही करायचं. सांगू का पप्पाला तुझं नाव, सांगू सांगू देऊ का, मार देऊ का, पप्पाकडून मार देऊ का. आमच्या गावातल्या बाया बघा बरं. पप्या पप्या तुला सांगते नीट राहा, नाही तर तुझ्या बापा सगळं दोघाला चिरून टाकील. तो बाप म्हणतो पप्या लाल बंद झालेले जनक राजा परशुरामजी जनकाला विचारल्याबरोबर जनक राजा इकडे तिकडे बघतायत. बारीक खून दिसली ओढत धनुष्यबाण नेलेलं. जनक राजांनी ओळखलं दुसरा कोणाचा पराक्रम नाही, सीतामाई तिथंच खेळतायत. सीते काय बाबा ते धनुष्य तू नेलं ना, म्हणले हो. बाळा जसं नाचवीत नेलं ना, नाचवीतच माघारी घेऊन ये बघू. आता सीतामाईने जाताने ओढीत नेलेलं शिवधनुष्य, पण बापाने सांगितलं ना नाचवीत घेऊन ये, नाचवीत. सीतामाईने काय केलं माहितीये का, टांग टाकली मध्ये शिवधनुष्य गेलं, घोडा घोडा करीत नाचवीत ते शिवधनुष्य आणलं. शिवधनुष्य सांगतोय मी, शिवधनुष्य माहितीये ना, जे सीतामाईच्या स्वयंवरामध्ये रावण बोकांडी घेऊन पडला, तर ते शिवधनुष्य उचलायला जवळजवळ 1,500 गडी लागले. अतिशक्ती वाटते ना. तेच शिवधनुष्य 5 वर्षाच्या सीतामाईनं नाचवीत नेलं. एवढी सीतामाईची ताकद रावणाच्या बापाला तरी जाती सीतामाई नाही नाही, पण सीतामाईचं कर्म आडवालं. सीतामाई जनक राजाच्या दरबारामध्ये ठाला विठाला विठाला ठाला. समजा मी तुमच्या घरी आलो, येणार नाही काळजी नका करू, पण समजा आलो आणि तुमच्या घरातला हांडा उचल, बादली उचल, पातेलं उचल, देताल का नेऊन मला? हा इतरून नाही, बिगर विचारता म्हणतोय मी, देताल का? आणि माझ्या समोर तुम्ही दरवडे पाडताय. सुंदर चिंतन आहे काय. माझी वेळ झालेली, एक अर्धा तास फक्त कानाचं गोड चिंतन ऐकायचं, गोड. पुन्हा नाही ऐकायला भेटत. दखादखीच्या जेवणात शहरी भाग आहे. प्रत्येक घड्याळच्या काट्यावर पोळतोय, सेकंदा सेकंदाला पोळतोय. नाही वेळ भेटत ऐकायला, चांगलं ऐकायला सुद्धा वेळ भेटत नाही. सीतामाई जनक राजाच्या बागेमध्ये फिरतात. बागेमध्ये बऱ्याच प्रकारची फुलझाडे आहेत, फळझाडे आहेत. आणि सीतामाई पेरूच्या बागेत गेल्या आणि पेरू पाहता पाहता सीतामाईचं लक्ष गेलं आणि ते एका पेरूच्या झाडावरती एक मैना आणि एक राघू जोडीनं पेरू खात होते. पण सीताबाई आकर्षित कोणाकडे झाल्या? सीतामाई आकर्षित झाल्या राघूकडं नाही. मग इतकी मैना गोड वाटायला लागली सीतामाईला. सीतामाई दबक्या पावलानं पाठीमागून गेल्या, हळूहळू गेल्या, गपकन मैनेला पकडली आणि घरी घेऊन आल्या. महालामध्ये आणल्या, सोन्याचा पिंजरा बनवला आणि त्या पिंजऱ्यामध्ये त्या मैनेला ठेवलं. काही कालावधी निघून गेल्यानंतर ती मैना निस्तेज वाटायला लागली, उदास वाटायला लागली. सीतामाई त्या मैनेसमोर उभ्या राहतात. सीतामाई म्हणतात, काय ग तू आजारी आहे का? नाही. तुला काय दुखतंय का? नाही. तुला काय खावंसं वाटतंय का? नाही. तुला काय असं काय होतंय का? म्हणजे नाही. मग तू अशी उदास का, तू अशी निस्तेज का? तेव्हा ती मैना गोड उत्तर देते, सीतामाई नाही तुम्हाला समजायचं माझं दुखणं, नाही माझं दुःख तुम्हाला समजणार. एका नवऱ्यापासून एका बाईला तोडली ना, ते दुःख तुला नाही कळणार सीतामाई. माझा नवरा तिकडे राहण्यात मला शोधत असेल,
पण या सोन्याच्या पिंजऱ्यात सुद्धा आहे ना लाखो इंगळ्या असल्याचं दुःख मला होते, कारण माझा नवरा तिकडे मायासाठी कासावी झालेला असेल. सीतामाई हे दुःख तुला कळेल, हे दुःख तुला कळेल, पण कधी कधी ज्यावेळेस तू पत्तीपासून लांब राशील ना पुढे तरी, त्यावेळेस तू जनावरा दगडाला विचारेल, दोंड्यांना विचारेल, झाडांना विचारेल, पक्ष्यांना विचारेल, अरे दिसल त्याला विचारेल माझी बायको कोणी पाहिली का. तो तिकडे कासावी झालेला असेल आणि तू सुद्धा सोन्याच्या नगरीमध्ये असताना सुद्धा त्या नवऱ्याचं ध्यान करत बसलेली असेल, त्यावेळेस तुला त्याचं दुःख कळेल. आता तुला कळणार नाही. आणि त्या मैनेनं दिलेल्या शापापायी सीतामाई लंकेत जाऊन राहिल्या. रामप्रभू इकडे रानात दर्या खोऱ्यात हिंडतायत, सीतामाईचा शोध घेत 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 प्रसंग सांगतायत. सीतामाई कुणाला, सीतामाई ज्यावेळेस अशोकवनामध्ये, लंकेमध्ये अशोकवनामध्ये आणि एका झाडाखाली सीतामाई बसलेले आहेत. प्रभू रामरायांचं चिंतन करतायत, ध्यान करतायत. आणि तेवढ्यात त्रिजटा येते, तेवढ्यात त्रिजटा येते आणि त्रिजटा विचारते, काय अशी का उदास, का तुझा चेहरा निस्तेज आहे, कशाचं दुःख होतंय तुला, का तुझ्या वाटेला आलं हे. आणि मग सीतामाई गोड उत्तर देत आहेत, गोड उत्तर देत आहेत त्या त्रिजटेला. ऐक ऐक त्रिजटे माझे कर्मच सांगते, एवढे काही न केलं केले, राम वनाला पाठविले. ऐक ऐक त्रिजटे माझे कर्मच सांगते, एवढे काही न केलं केले, राम वनाला पाठविले. दशरथाच्या मरण वेळी आम्ही का नसाव्या जवळी, एवढे काही न केलं केले, राम वनाला पाठविले. किती गोड सीतामाई सांगतात. कर्माचा सिद्धांत देवाच्या बापालाही चुकला नाही, देवाच्या आईलाही चुकला नाही, देवाच्या भावालाही चुकला नाही, देवाच्या बायकोलाही चुकला नाही, खुद्द देवाला सुद्धा कर्माचा सिद्धांत चुकवता आला नाही. कर्माचा सिद्धांत चुकवता आला माझ्या संतांना, माझ्या संतांना त्यांना चुकवता आलाच. पण तुम्हालाही चुकवायचं आहे ना कर्माचा सिद्धांत, तुम्हालाही या कर्मातून बाहेर निघायचंय ना. गोड उत्तर आमचे साधू संत देत आहेत, गोड उत्तर देत आहेत. अरे शेवट सुखाचा व्हावा, शेवट गोड व्हावा ना. जे मी केलं तेच तुम्ही करा. अभंगाचं प्रथम चरण. शेवट तो भला, 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 शेवट
गणेश महाराजांच्यासाठी आमच्या एक जोरदार टाळ्या होत्या बरं. काय आले विशाल महाराज ऐका ना, ते उत्कृष्ट मृदंगमणी सुद्धा आहे. पण आज गायला सुद्धा ताटच निघाले. नाही तर सगळं देव एकाला देईल असं अजिबात होऊ शकत. गाणाऱ्याला वाजवता येईलच नवल, वाजवणाऱ्याला गाता येईलच नाही. कीर्तन करायला काय जी याच्यात काय 2-4 अभंग 2-4 गवळणी पाठ गेले. असे कीर्तन पुन्हा कधी ऐकणार नाही. कशाला ऐकल तू? अरे काय शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आमचाही शेवट गोड व्हावा असं वाटत असेल ना. हे कधी आहे आमचा शेवट? येईल सांगता कोणाला? येईल सांगता कोणाला? तुकोबारांनीच म्हणू जाणं आपुले मरण पाहिले म्या डोळा. मरण माझे मरुनी गेले, त्यांनी मरण पाहिलं. ज्यांनी मरण समोर पाहिलं ना, महात्मेच सामान्य जीव नाही पाहू शकत महाराज. अय कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरोसा. विचार आमच्या कबीरजींना, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं हर किसी का. घडो घडी काळ वाट घडो घडी काळ वाट याची काळ वाट याची पाहिन. अजूनही किती आहे काळ आमचा पाठला करतोय. कधी गपक्याने धरल नियम नाही, क्षणभंगुर नाही भरोसा. गडीभर कुणाची कुणाला गॅरंटी नाही. मधला काळ गेला, आता दुश्मनाच्या वाट्याला येऊ नये असे प्रसंग आले. महाराज कडी लावायला माणसं नाही राहिली, एवढी बेकार परिस्थिती झाली. कधी पण आम्हाला तर ना मोबाईल गणेश महाराज उचकट वाटत नव्हता. चांगले चांगले हिरे आमचे गेले रे, संप्रदायाचे चांगले चांगले हिरे गेले. तुम्हाला गंमत सांगू, हिरेच ते पोरग पक्वा जात ना महाराज. कितीतरी जन्माचे पुण्याही तिच्या पाठीमागे, त्याच्या आई वडिलांचे आशीर्वाद आहेत. आणि कितीतरी तप झाली तेव्हा एक पक्वाजा घडला महाराज, एक गाणारा घडला, एक टाळकरी घडला, एक कीर्तनकार घडला. कितीतरी तपान सारखी सारखी घडत नाहीत. नाही तर सगळे कीर्तनकारच झाले असते, सगळे पक्वाजेच झाले असते. नाही घडत महाराज. ओ सारखा पाठलाग करतोय, सारखा कुठं नियम धरल गॅरंटी नाही. घडी घडी काळ वाट याची पाहे. आणि म्हणून आमच्या जीवनात शेवट आम्हाला सांगता येत नाही. प्रत्येक क्षण आम्ही शेवटचा समजावा आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी सायास करावं. एवढं सगळं केल्यानंतर आम्हाला जागा मिळते कुठं? अभंगाचं दुसरं चरण. आलं निजाच्या माहेरा, आलं निजाच्या माहेरा, आलं निजाच्या माहेरा, आलं निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा,
निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा बेटी रखुमाईच्या वरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा ओ आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा ओ आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या जिथून निघालो होतो ना तिथं बाहेर आलो, व्यवस्थित आलो, गोड झाला माझा प्रवास. सासवडवरून निघाला पंढरपूरला गेला, तिथंच थांबला, प्रवास पूर्ण होत नाही. सासवडवरून निघाला पंढरपूरला गेला, पंढरपूरवरून पुन्हा सासवडला माघारी आला. मग त्याला विचारलं कसं काय प्रवास झाला, ए मस्त झाला. अर्धा प्रवास नाही पूर्ण. मग तुकोबाराय म्हणतात कुठं आलो मी, आलो निजांच्या माहेरा, जे माझं मूळ स्थान होतं ना तिथं मी परत आलो. आम्ही वैकुंठवासी पुन्हा तिथंच. आपल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संत हाती आला. माहेर येते माहेरावनी, आपण माहेरात नाही गेलं समजा, यदा कदाचित माहेरावनी कुणी आलं, किती महिला मंडळाला आनंद होतो महाराज. आमचे थोर महात्मे तर काय सांगतात माहितीये का, माणूस सोडा, पशु पक्षी जरी आले तरी माहेर त्या सासूरवासनीला आनंद होतो. एवढ्यावर थांबत नाही, नुसता वारा जरी माहेरचा आला ना तरी ती आनंदित होती सासूरवासिनी. गाल गाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी सुवासाची कर बरसात, सुखी आहे पुर संग आईच्या कानात, आई भाऊसाठी परे मन खंतावत, काळ्या कपिलेची नंदा खुड कर फार, हुंग हुंगुनिया करी कशी ग बेजार. माहेरी कोण आहे का हो तुकोबर आहे, माहेर म्हणताय. माहेरात कोण कोण असते, माहेरात आई आहे, माहेरात बाप आहे, माहेरात भाऊ आहे, माहेरात बहीण आहे, भाऊही आहे, सगळे आहेत माहेर. तुकोबराय कोण कोण आहे तुमच्या माहेर. तुकोबराय म्हणतात माझी आई, आई माझी रखुमाई, बाप माझा पांडुरंग परमात्मा, भाऊ कोण आहे पुंडलिक बंधुराया, बहीण माझी चंद्रभागा. आलो निजांच्या माहेरा, भेटू रखुमाईच्या वरा. का हो तुकोबराय, भगवंताला तुम्ही आईची उपमा देता हो, मीच नाही देत. विचार आमच्या जनाबाईला. हे भगवान परमात्मा इतकी आमची रात्रंदिवस काळजी घेतो, इतकी आमची रात्रंदिवस काळजी घेतो. काही लोक उगत शंका मांडत राहतात, उगत शंका मांडत राहतात. नाहीतरी देवाचं आमच्याकडे ध्यानच नाही. बघितलं का नाही म्हणताय. अरे यदा कदाचित देवाचं जर तुमच्याकडे लक्ष नसतं ना, तुमच्याकडे माझ्याकडे, एवढ्या मोठ्या बिकट प्रसंगात त्यांनी तुम्हाला मला सही सलामत ठेवलं नसतं, तुम्ही कीर्तन ऐकलं नसतं, मीही कीर्तन सांगितलं नसतं. रात्रंदिवस आमचा भगवान परमात्माची काळजी घेतोय. जशी आमची आई काळजी घेते ना, मग ती आई पशुची असेल, पक्ष्यांची असेल, जसं तिच्या चित्तामध्ये रात्रंदिवस लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. जनाबाईला विचारा ना, आमच्या जनाबाईला विचारा ना, जनाबाई आमची गोड उत्तर देते. पा
भिंगार हिंडते आकाशी लक्ष तिचे पिलासी पक्षी जाय दिगंतरा आणि पिली चारा वानर हिंडे झाडावरी पिली बांधून उदरी माता गुंदली कामासी लक्ष तिचे पिलापासी तैसी विठ्ठल आमुची माये जनी वेळ आई येते महाराज. ऐ वानर ज्यावेळेस 20 फूट झाड लांब असते या झाडात त्या झाडाच्या मध्ये 20 फुटाचं अंतर आहे. चराट नाही दोरखांड नाही काही नाही. ऐ ते पिलू असं आईला दाबून धरतय तरी आई धरते का नाही काय म्हणणं आहे तुमचं आई धरते का नाही धरत वानर वानर बघितलं नाही नाही धरत धरत नाही. हनुमान महाराज तिचं वात्सल्य भाव एवढं जोरात असतं ना महाराज आतली शक्ती त्याला त्या पिलाला दाबून धरत असते. पिलू वर पांगे आपल्याला कवटाळून आईला ठरलेलं दिसतं पण आईची आतली ताकद आहे ना त्या बाळाला पडणार नाही याची खबरदारी घेत असते महाराज. वानर सांगतोय मी वानर मात्याची चित्ती अवघी बालकाची सगळं बघते. ते 8वीचं पोरग होते मी काय दृष्टांत सांगत असतो. द्वाड लय द्वाड आई बाप्पाला ऐकत नाही. एखादी सुट्टी असली तरी आई बाप्पा नाही कधी पेट पडेल त्या शाळेचा काय माहिती वैताग आणलाय. आता पोरग शाळा पेटल्यावर शाळा शिकल का शब्द जरी वाईट असले तर त्यातला अर्थ वाईट नाही महाराज. म्हणजे एक लेकरू सांभाळायला सुद्धा आई बाप्पाला शब्द वाईट. मास्तर शिकवते त्याच्याकडे लक्ष नाही आई बाप सांगते त्याच्याकडे लक्ष नाही. एक दिवस बेसावत होत ते आपल्याच ह्याच्यात मग्न होत. गुरुजींचं लक्ष गेलं नाही. पिंट्या लक्ष कुठे आहे तुझं पटकेने भानावलं म्हणलं गुरुजी तुमच्याकडच. गुरुजी म्हणले शिकवलेलं ध्यान झालं का हो उभा राहा केलं उभं म्हण 8चा पाडा ह्याला कधी बोंबलाय पाठ आहे पोरग भारी करामती वाघाच पिलू ते उभं राहिलं केलं ना 8चा पाडू पपेन चालव 8 एके 8 8 दुनी 8 त्रिक 8 चौक 8 पंचे 8 सक 8 सात 8 8 8 9 8 देह विसरिया पुला देह विसरिया पुला. मस्त क्या बात है. माहेर येते आई येते बाप येते ए आईचं प्रेम येते मातेची चित्ती अवघी बाळाचीच व्याप्ती. तुम्ही आम्ही काय प्रेम करतो महाराज पोरग खात नसलं ना जवळ घेतो कडव वागवतो खांद्यावर मिरवतो तेव्हा आपलं लेकरू कुठंतरी चालायला धडू शकतो 12व्या वर्षी.
कासव पाहिली का? कासव वेलेली पाहिली का? कासवीनं बाळाला जन्म दिला ना, बाळाला दूध नाही पाहिजेत महाराज. आहे बाळाला दूध पाहिजेत नाही. मग कासवीचं बाळ वाढतं कसं? तर कासवीनं ज्या डोळ्यानं पोराला पाहिलं की ते बाळ आपोआप वाढत राहत. कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, दुधान व्यंग संग भेटी. हा, आई आहे ती, वडील आहेत ते. आणि म्हणून माझी भगवान परमात्मा विठ्ठल माझी माये, रखुमाई माझी आई, भगवान परमात्मा माझे आई आहे, बापही आहे, गुरुही आहे. आणि थोडक्या प्रेमात खुश होतो. किती थोडक्या. ते वेळ होता तेव्हा हजारो वर्षाचं आयुष्य होतं, तप होते, साधना होते, जप हम हवन सगळं होतं. नाही सापडला भगवान परमात्मा. हा, नाही सापडला भगवान परमात्मा. योगी यांच्या ध्यानी ध्याताना तुळसी, तो महापाशी. कलियुग आहे आणि कलियुगामध्ये बस काय करायचं? कलियुगा माझी करावे कीर्तन. कीर्तन करायचे म्हणजे कुठलं कीर्तन करायचे? जे सगळ्यात सोपं आहे ते कीर्तन करायचे. मग सोपं कीर्तन कुठलं? नाम संकीर्तन. साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. नाम संकीर्तन करायचे. वेळ आपल्याला तेवढा नाही, जेवढा वेळ आहे तेवढ्यामध्ये फक्त नामस्मरणच करायचे. ते नामस्मरण कसं करायचं? हाताने टाळी वाजवायची मस्तपैकी, मुखानं गोड भजन भगवान परमात्म्याचं करायचं. कसं करायचं? विठोबा रखुमा, 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 आलो निजांच्या माहेरा. माहेरात आल्यानंतर आनंदच होतो, सुखाची प्राप्ती होते. मी आमच्या महादेव दादांना सांगितलं, म्हटलं दादा, म्हटलं बोर्ड बनवणार आहे का? हो बनवणार आहे. कालपर्यंत तो बॅनर माझ्यापर्यंत पोचला नाही.
मी काल फोन केला, मग म्हणले अहो आमच्या पूजाता इकडे येतो बॅनर, तर ते चालवता येत नाही जुन्या माणसांना. आम्ही कुठेही चालवतोय, कीर्तनात, भजनात, पकवाज वाजवताना, टाळ वाजवताना, चाली म्हणताना. आमच्या पूजाताईला फोन केला, म्हटलं ती बॅनर पाठवून दे. गमतीचा भाग ते सुरुवातीला चुकीचाच बॅनर आला होता माझ्यापर्यंत. परत दादांना फोन केला, म्हटलं दादा बॅनर चुकलाय. त्यांच्या पूजाताईच्या डोक्यात आलं, तिनं पुन्हा रिपीट केलं आणि ते योग्य बॅनर मी रात्री स्टेटसला पाठवल्यावर बाबांच्या अर्धांगिनी, बाबांच्या पत्नी, त्या नेमक्या आमच्याच गावच्या निघाल्या. ज्या घरातल्या निघाल्या ते माझं प्रेमाचंच गिऱ्हाईक निघालं. त्यानं मेसेज केला, म्हणलं महाराज आमचे मामा आहेत, ते आत्याचे मालक, आमचे पत्रकार आहेत का नाही समीर भुजबळ, त्यांनी मला काल सांगितलं. म्हटलं हो का, मग लवकरच या जरा कीर्तन ऐकायला भेटल का. म्हटलं माहितीये का, लय व्याप त्यांच्या माग आणि लय धक्के. एखाद्याची बातमी नाही लावली बघतो तुझ्याकडं, एवढा सासुरोस असतो त्यांच्याकडं. आणि ते गावातल्या गावात मग हे उपदे बसते. म्हटलं सासवडला येणार आहे तर कामधाम सगळं डोक्यातलं जाईल, जरा लवकर या कीर्तन ऐकायला भेटलं. अजून आलं नाही ते. मी म्हटलं पटकन पायाला मिठी मारेल, पण ते नाही. माहेरचं सुख आहे महाराज. ते आलो निजांच्या माहेरा, भेटू रखोमाईच्या वरा. इथं आलं ना, महिना 2 महिने सासरी गेलेली मुलगी माहेरला आली ना, अशी खेळती, अशी बागडती ना, अशी उल्हासात असती. तिला विचारलं ना सासरी काय त्रास झाला का, ती पोरगी काय म्हणते माहितीये का, जाळ होते तिकडे, काय त्रास झाला असेल ते झाला असेल. इथं आली ना मी, आता मला मस्त वाटतंय. माझी आई भेटली, बाप भेटला, माझी भावंड भेटली, सगळी भेटली. आता मी प्रसन्न आहे. आता तिकडचं नाव काढायचं नाही. तिकडं मला कष्ट पडले, त्रास झाला, दुःख झालं, काही वाटत नाही. नेमकी तुकोबरांची तीच भूमिका आहे. तुकोबराय म्हणतात परिहार झाला, परिहार झाला. कशाचा, अवघ्या दुःखांचा मागेला. जे माग कष्ट झाले, दुःख झालं, त्रास झाला, त्याचा परिहार त्या ठिकाणी झाला. तुकोबराय इथून पुढची भूमिका काय, तुकोबराय गोड उत्तर देत आहेत. तुका म्हणे वाली, 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 तुका म्हणे वाली. गेले आता घेऊ धने, गेली आता घेऊ धने, आलो ने
तुकाराम तुकाराम